महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या अनपेक्षित अशा घडामोडी घडतायत। शरद पवार यांचे खंदे शिलेदार आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमधील प्रवेश हा केवळ एका नेत्याचा पक्ष बदल नसून संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्चस्वाची लढाई बदलणारा निर्णय आहे। नाही म्हणता म्हणता तनपुरे यांचा भाजप पक्ष प्रवेश आता निश्चित झालाय। त्यांच्या या निर्णयामागे राहुरीची अलीकडील पोटनिवडणूक आणि विधान परिषदेचे गणित कारणीभूत ठरल्याचं दिसतंय। प्राजक्त तनपुरे यांनी नुकताच आपल्या फेसबुक प्रोफाईलवरनं राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आणि त्यांचे मामा जयंत पाटील यांचा फोटो हटवून एक भावनिक निरोप देणारी पोस्ट लिहिली, ज्यानं या वृत्ताला अधिकच बळकटी मिळाली आहे। आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 1 जून 2026 आहे। त्यापूर्वी म्हणजेच 30 मे रोजी प्रवेश करून तनपुरे भाजपच्या तिकिटावरती अहिल्यानगरमधनं रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता आहे। भाजप वरिष्ठ पातळीवरती त्यांच्या नावाची घोषणा लवकरच करू शकते। गेल्या काही आठवड्यांपूर्वी झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर तनपुरे यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली होती। भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना अप्रत्यक्ष मतदान करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या माघारीचं फळ आता त्यांना विधान परिषदेच्या रूपामध्ये मिळत आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यानंतर प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांचे मोठे बलस्थान होते। त्यांच्या जाण्यानं महाविकास आघाडीला खिंडार पडणार आहे। तनपुरे आणि कर्डिले यांच्यामधील पारंपरिक राजकीय वैर संपल्यास राहुरी आणि पाथर्डी भागामध्ये भाजपचे निर्विवादपणे वर्चस्व प्रस्थापित होईल। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राम शिंदे यांनीही यापूर्वी तनपुरे यांच्या भूमिकेचं मोठं कौतुक केलं होतं। दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते राम शिंदे यांच्या वक्तव्यानुसार तनपुरेंच्या प्रवेशामुळे पक्षामधील काही स्थानिक निष्ठावंतांमध्ये उमेदवारीवरनं अंतर्गत नाराजी निर्माण होण्याची शक्यता आता नाकारता येत नाहीये। प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश हा राजकीय तडजोड आणि संधी यांचं उत्तम उदाहरण आहे। राहुरी पोटनिवडणुकीमध्ये दाखवलेल्या संयमाची परतफेड भाजपकडनं त्यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन केली जात आहे, असं चित्र स्पष्ट आहे। या ऐतिहासिक घडामोडीमुळे शरद पवार गटाची जिल्ह्यामधील ताकद घटली असली तरी आगामी काळामध्ये भाजप अंतर्गत समीकरणांना कशा प्रकारे हाताळते यावरती अहिल्यानगरच्या राजकारणाची पुढील दिशा अवलंबून असणार आहे।